यानंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। रे रोड उड्डाण पुलाचं काम हे पूर्णत्वाकडे आलेलं आहे। सप्टेंबर अखेर उड्डाण पूल हा वाहतुकीसाठी खुला होणार आहे। तर हार्बर मार्गावरील रोड इथल्या ब्रिटिशकालीन उड्डाण पुलाच्या जागी नवा उड्डाण पूल आकार घेतोय। रे रोड या ठिकाणी नवीन उड्डाण पूल बांधला जातोय आणि सप्टेंबर अखेर या पुलाची सर्व कामं पूर्ण होऊन तो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल। म्हणजेच महिनाभरामध्ये हा पूल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळेल। तर परिसरातील रस्ते वाहतूक काही प्रमाणामध्ये सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या पुलावर फुटपाथ सुद्धा बांधण्यात आल्यानं बॅरिस्टर नाथ पै रोड, माहुल आणि रे रोड स्थानकातील प्रवाशांना याचा फायदा होईल। याबाबत आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। हार्बर मार्गावरील रे रोड स्थानकाबाहेर असलेलं ब्रिटिशकालीन उड्डाण पुलाचं सध्या काम जे आहे ते नव्यानं सुरू आहे। आपण पाहतोय की या नव्या पुलाचं बांधकामाचं काम जे आहे ते सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे आणि हा पूल जो आहे प्रवाशांच्या सेवेत देखील दाखल होणार आहे। त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की परिसरातील रस्ते वाहतूक काही प्रमाणात सुरळीत देखील होण्याची शक्यता आहे। तसंच या पुलावर आपण पाहू शकतो की पदपथही बांधण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच आपण पाहू शकतो की माहुल आणि रे रोड स्थानकातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे। सध्या आपण पाहिलं तर अंधेरी स्थानकाजवळ गोखले उड्डाण पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मार्गावरती जाणाऱ्या सर्वच पुलांची IIT मार्फत तपासणी जी आहे ती करण्यात आली होती आणि त्यानंतर धोकादायक पुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामध्ये रे रोड स्थानकातील हा ब्रिटिशकालीन पूल जो आहे तो पाडून या ठिकाणी नवा पूल जो आहे तो बांधण्याचा काम सध्या या ठिकाणी सुरू आहे। सध्या आपण पाहतोय की फेब्रुवारी 2022 पासून महारेल कडून जे आहे ते रे रोड सागरी सेतूप्रमाणे केबल स्टँड पूल जो आहे तो या ठिकाणी बांधण्याचं काम जे आहे ते हाती घेतलेलं आहे आणि सध्या या पुलाचं 80% काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत पुलाची सर्व कामं जी आहेत ती पूर्ण होतील। नवीन पूल बांधल्यानंतर 3 मार्गिका म्हणजेच एकूण 3 एका बाजूला 3 दुसऱ्या बाजूला अशा एकूण 6 मार्गिका ज्या आहेत त्या तयार होणार आहे। मात्र अंतिम टप्प्यामध्ये या पुलाचं बांधकाम जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। पुढे हमीद मस्तानसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।